नमस्कार, मी अमेय प्रोट्रॅक्ट क्लब ऑफ पुणे हेरिटेजचा मी प्रोफेशनल डेव्हलपमेंट डिरेक्टर म्हणून काम बघतोय आणि आजच्या पीडी सेशनचे आपले पाहुणे म्हणून आपण मंदार गोसावी यांना आमंत्रित केलेलं आहे. नमस्कार. मी सुरुवातीला मंदार गोसावी यांची थोडीशी ओळख करून देतो. मंदार गोसावी यांनी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या फील्डमध्ये इंजिनिअरिंग केलेलं आहे आणि त्याच्यानंतर मार्केटिंगमध्ये MBA केलेलं आहे. मागच्या 25 वर्षांपासून मंदार गोसावी यांना तबला वादनाचा अनुभव आहे आणि मागच्या 15 वर्षांपासून ते ताशा वादन करत आहेत. आतापर्यंत सुमारे 70 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना त्यांनी ताशा वादनाचे धडे दिलेले आहेत. त्याचप्रमाणे कॉलेजच्या दिवसात असताना आंतर महाविद्यालयीन ज्या आपल्या प्रसिद्ध पुरुषोत्तम आणि फिरोदिया स्पर्धा होतात त्याच्यात त्यांनी पारितोषिके पटकावली आहेत. सध्या ते मेगो टेक्नॉलॉजीचे को फाउंडर आहेत आणि आपल्या पुण्यातलं जे प्रसिद्ध ओम ढोलताशा वाद्यपथक आहे त्याचे ते फाउंडर मेंबर आहेत. तर मेगो टेक्नॉलॉजीची माहिती द्यायला झाली तर मेगो टेक्नॉलॉजीने आतापर्यंत 250 पेक्षा जास्त मोबाईल ऍप्स बनवलेले आहेत. त्याच्यापैकी काही प्रसिद्ध ऍप्स जर दाखवायला गेली तर स्टोरीटेल कंपनीचे ऑडिओ बाईट्स ऍप्लिकेशन, तसंच माधुरी दीक्षित यांच्या ऑनलाईन डान्स लर्निंग प्लॅटफॉर्मवरील डान्स विथ माधुरी हे प्रसिद्ध डान्सशी रिलेटेड ऍप्लिकेशन, तसंच महाराष्ट्र नवनिर्माण सेना या सेनेचे मोबाईल ऍप, टाइम्स म्युझिकशी रिलेटेड ऍप्स आणि व्यायाम क्षेत्रातील गोल्ड्स आणि सोलारिस या ज्या प्रसिद्ध पुण्यातील जिम्स आहेत यांची ऍप्स पण मेगोने बनवलेली आहेत. त्याचप्रमाणे ओम ढोलताशा पथकाची जर छोटीशी माहिती द्यायला गेलं तर हे ढोलताशा पथक 2011 साली स्थापित झालं आणि आतापर्यंत 150 वादकांना घेऊन हे ढोल ताशा वाद्य पथक वादन करीत आहेत. हत्ती गणपती मंडळ, अखिल मंडई मंडळ, खालकर तालीम मंडळ, सिंहगड रोडचा राजा या प्रसिद्ध मंडळांसमोर हे पथक वादन करते. तर पहिल्यांदा आपण मंदार गोसावी यांचे आपल्या या भेटीत आणि मुलाखतीत स्वागत करूया. नमस्कार. धन्यवाद. तुम्हाला मला पहिला प्रश्न विचारायचा आहे की साधारण मेगो ही कंपनी कशी सुरुवात झाली आणि साधारण बेसिक तुम्ही या कंपनीची माहिती द्या. हो. मी ऍक्च्युली ज्ञानप्रबोधिनीमधनं माझं 10वी पास आउट केलं आणि त्याच्यानंतर MIT मध्ये मी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं इंजिनिअरिंग माझं कम्प्लीट केलं. त्याच वेळी माझ्या डोक्यात हे पक्क झालं होतं की आपल्याला काहीतरी बिझनेसच करायचा आहे किंवा आपण स्वतःच काहीतरी करायचं आहे. आणि माझा जो को फाउंडर मित्र आहे ऋषिकेश मेंढळे, त्यावेळी आमच्या दोघांमध्ये त्याच वेळी कॉलेजमध्ये असताना सेकंड इयर थर्ड इयरला एक डिस्कशन झाली होती की यार आपण काहीतरी स्वतःच करू शकलो पाहिजे. तो माझा शाळेतला मित्र आहे. आम्ही एकमेकांना 4थी पासून ओळखतो. तो एक काय म्हणता येईल किडा होताच आधीपासून. आणि मी त्याच्यानंतर माझं कॉलेज झाल्यानंतर कॅम्पसमध्ये एका कंपनीत काम करायला लागलो, त्याच्यानंतर एका मल्टीनॅशनल कंपनीत काम करायला लागलो आणि 2011 साली आम्ही असं ठरवलं की मी असं ठरवलं की मी ऋषिकेश बरोबर आम्ही दोघांनी आमची मेगो टेक्नॉलॉजी कंपनी स्थापन करणार. IIT मद्रास मध्ये जे रुरल टेक्नॉलॉजी इन्क्युबेटर आहे तिथे आम्ही 15 नोव्हेंबर 2010 ऍक्च्युली कंपनी सुरू केली. आणि मी ती कंपनी ऋषिकेश होता पहिले काही दिवस तिकडे काम करत आणि त्याला मी नंतर एप्रिल महिन्यात जॉईन केलं. अशी आमची कंपनी सुरू झाली. आमची ज्यावेळी कंपनी सुरू झाली त्यावेळी आम्हाला एक्झॅक्टली काय करायचं काही माहित नव्हतं. आम्ही आपल्याला स्वतःच काहीतरी सुरू करायचं आहे अशा एका भावनेने ते सुरू केलं होतं आणि आमच्याकडे एक कॅपिटल होतं जे करून आपल्याला आम्ही त्यावेळी सर्व्हाइव्ह करू शकलो. त्याच्यानंतर आम्ही काही दिवसांनी आम्हाला कळलं की आम्ही बरंच स्ट्रगल केला पहिले काही वर्ष. 2014 पर्यंत आम्ही बऱ्याच गोष्टी ट्राय केल्या, बरंच आमचं फेल झालं, बरीच फेल्युअर्स पण बघितली. पण 2014ला आम्हाला असं आम्ही काही काम करत असताना समजलं की आम्हाला मोबाईल ऍप्लिकेशन हा जो डोमेन आहे त्याच्यामध्ये काम करता येण्याची ती आवड आहे.
सो मग 2014 पासून आम्ही आतापर्यंत आता मोबाईल ऍप्लिकेशन, क्लाउड टेक्नॉलॉजी, वेबसाईट डेव्हलपमेंट, क्लाउड टेक्नॉलॉजीशी रिलेटेड जे काही काम आहे त्याच्यावर आम्ही फोकसने काम करतो. सो त्यावेळी आम्ही आता 2 जण होतो आणि आता आमची 12 जणांची टीम झालेली आहे. ओके. सो मी असं म्हणेन की कासवाच्या गतीने का होईना पण आम्ही आज एका लेवलपर्यंत. सो अशी आमची बॅकग्राऊंड जर्नी आहे. ओके. आणि या बॅकग्राऊंड जर्नीमध्ये मी असं सांगेन की मला सगळ्यात पहिलं म्हणजे माझी जी बायको आहे तिने तिने खूपच साथ दिली. म्हणजे प्रत्येक वेळी ती माझ्या पाठीशी उभी राहिलेली आणि तू हे करत राहा, मी तुझ्या बरोबर आहे, हा एक पाठिंबा दिलाय. त्याच्यानंतर दुसरे म्हणजे माझे आई वडील इथे आहे, त्यांनी सुद्धा कधीही मला ह्याच्यापासून प्रोत्साहन दिलंय की तू हे कर, आम्ही तुझ्या पाठीशी पडलास तरी आम्ही तुला उचलू, अशा पद्धतीचं पाठबळ दिलंय. आणि तिसरं म्हणजे माझा जो पार्टनर आहे ऋषिकेश, सो तो सुद्धा आमच्या दोघांची जी कमिटमेंट आहे ती त्याच्या बाजूने सुद्धा तेवढीच आहे. सो मी जेवढं या कंपनी करता केलं असेल थोडंसं त्याने जास्तच केलं असेल त्याकरता. सो अशा पद्धतीने आमची कंपनी आता एका लेवलला आलेली आहे. असं आमची बॅकग्राऊंड आहे. सो बेसिकली तुमच्या कंपनीची बॅकग्राऊंड पाहता म्हणजे तुम्ही बरंच स्ट्रगल करून वरती आले. कारण मागच्या काही वर्षांपासून मनामध्ये काही कल्पना नसणं, तिथपासनं एवढी 150हून जास्त ऍप्लिकेशन्स बनवणं आणि ती सुद्धा प्रसिद्ध कंपन्यांची ऍप्लिकेशन्स बनवणं ही खूप मोठी अचिव्हमेंट आहे. सो आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे या गोष्टी अचीव्ह करताना प्रत्येक माणसाला किंवा प्रत्येक कंपनीला चांगल्या आणि वाईट अनुभवातून आपल्याला जायला लागतं. सो एखादा तुमचा वाईट किंवा चांगला अनुभव तुम्ही सांगू शकाल का? त्यातनं तुम्ही कसे बाहेर आलात किंवा आता आपल्या व्ह्युअर्सना तुम्ही काही. हो, मी नक्कीच सांगू शकेन. मी असं म्हणजे वाईट अनुभव असं नाहीये. आम्ही ज्यावेळी कंपनी सुरू केली होती त्यावेळी आम्ही बरेच एक्सपेरिमेंटेशन केलेलं आहे. म्हणजे आम्हाला आमच्या डोक्यातल्या ज्या गोष्टी आहेत त्या करायच्या होत्या. सो ते करताना आम्हाला याची माहिती नव्हती की हे सक्सेस होणार आहे, फेल्युअर होणार. सो असे बरेच वेळेला प्रसंग होते की आम्ही काही गोष्टी केल्या, त्या आम्ही प्रयत्न केला विकण्याचा, पण आम्हाला तिथं यश नाही आलं. मग आम्ही थोडेसे डिमोरलाइज झालो. सो मला असं बऱ्याच 2-3 वेळा असं ऋषिकेशची झालेलं बोलणं आठवतंय की अरे काय करायचं, आपण कंटिन्यू करायचंय का थांबायचं. म्हणजे माझी बॅकग्राऊंड अशी आहे की किंवा ऋषिकेशची बॅकग्राऊंड अशी आहे की आम्ही दोघंही चांगल्या पगाराच्या नोकऱ्या सोडून हे करतो. मी ज्यावेळी माझं ही कंपनी सुरू केली त्यावेळी 2018ला मला 50,000 रुपये ऑलरेडी पगार होता, जो आज मी जर तेच कंटिन्यू केलं असतं तर एक वेगळ्या लेवलला गेलो असतो. ऋषिकेशची पण त्याला गुगल कंपनीकडनं ऑलरेडी ऑफर होती तू जॉईन कर. पण हे सगळं करत असताना मी असं सांगेन की आपल्याला हे करायचं आहे, हे कन्व्हिक्शन आणि ते करण्याकरता लागेल ती तयारी मानसिक असणं, हे आमच्या दोघांचे माइंडला हे मॅच होतं आणि म्हणून आम्ही ते करू शकलो आणि आता एका लेवलला आलो. सो मी असं सांगेन तुम्हाला की आम्ही 2 वर्ष लॉस मधनं आता काही कोटीच्या प्रॉफिट पर्यंत, काही रेव्हेन्यू अँड प्रॉफिट पर्यंत ऑलरेडी आलेला आहोत. सो अशी आतापर्यंतची आमची जर्नी आहे. डेफिनेटली. आणि म्हणजे आतापर्यंत जसं तुम्ही म्हणालात की तेव्हा तुम्हाला मोठा पगार होता तुम्हाला आणि तुमच्या पार्टनर्सना, त्याच्यानंतर तुम्हाला खूप ऍडजस्टमेंट्स पण करायला लागलेल्या असणार. प्रचंड म्हणजे फ्रस्ट्रेशन आमची एका पॉइंटला इतकी होती की आम्हाला हे कळत नव्हतं की आम्ही हे करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे. एखाद्या गोष्टी करता तुम्हाला कन्व्हिक्शन लागतं, हे करायचंय मला. ते कन्व्हिक्शन आमच्याकडे एका पॉइंटला असं वाटत होतं की लूज होतंय का, मग जायचं का परत नोकरी करायला किंवा हे बंद करायचं. पण एकमेकांना सावरत, एकमेकांचा साथ देत आणि मी असं म्हणेन की आम्हाला हे करायचंच होतं, हे करायचंच आहे आणि आम्ही मग त्याच दिशेने पुढे जायचं असं ठरवलं होतं. म्हणजे आम्ही परत मागं फिरायचं असं ठरवलंच नव्हतं. सो मी असं म्हणेन त्यामुळे आम्ही आता एका लेवलपर्यंत नक्की आलेलो. आणि आता आम्हाला असं आहे की आता आम्ही म्हणजे इतके त्याच्यातनं तयार झालेलो आहोत की एखादी गोष्ट करायची काय मानसिक स्थिती पाहिजे, काय फायनान्शियल गोष्टी पाहिजे, काय टीम मॅनेजमेंट पाहिजे, याच्याविषयी आता आम्ही नक्की तयार आहोत कुठल्याही आव्हानांना सामोरं. नक्कीच. आणि तुम्ही आता जो तुमचा अनुभव सांगितला तो आमच्या रोटरॅक्टर्सना, मेनली आता कसं 18 ते 30 मध्ये आमचे रोटरॅक्टर्स आहेत आणि ते पण आता ऑलमोस्ट करिअरच्या सुरुवातीला किंवा आता त्यांची करिअर अशी हे झाली आहे, त्यांना पण बराच फायदा होईल. आणि शेवटी तुम्ही आता कंपनी जेव्हा सुरुवात केली तेव्हा तुम्ही दोघं होतात आणि आता तुमचा एक बऱ्याच लोकांचा स्टाफ आहे. सो
फक्त दोघं किंवा 3-4 लोकांना बरोबर घेऊन काम करतानाचा किंवा एखादा आता जो मोठा ग्रुप आहे त्यांच्या बरोबर काम करतानाचा त्यांना बरोबर घेऊन जाताना एक जबाबदारी असते. त्या जबाबदारीची काही वेगळा डिफरन्स आहे का पहिलीची? एक लक्षात घ्या, म्हणजे आता ही कंपनीची ही कमर्शियल ऍक्टिव्हिटी. सो कुठलीही ऍक्टिव्हिटी मी किंवा कुठलीही मी गोष्ट करत असेल तर मला सगळ्यात पहिली गोष्ट हे मी शिकलेलो आहे की सगळ्या गोष्टी मी करू शकत नाही. माझं स्वतःचा एक काहीतरी स्किल सेट आहे. म्हणजे कंपनी म्हणली की एक मार्केटिंग आलं, आता आमची कंपनी म्हणली की मार्केटिंग आहे, डेव्हलपमेंट आहे, टेस्टिंग आहे, बिझनेस डेव्हलपमेंट आहे. सो अनंत त्याच्यात काम आहे. सो मला सगळ्यात पहिलं मी हे करतो की माझ्या बरोबरचे जे माझे कलिग्स आहेत ते माझ्या बरोबरचे आहेत आणि मी चालवण्यापेक्षा ते ऍक्च्युअली माझी कंपनी चालवत असतात. माझं काम हे त्यांना फक्त प्रोत्साहन देणं, ते जे काम करतायत त्याच्याकरता त्यांना ज्या अडी अडचणी येतील त्या अडी अडचणींना त्यांना सपोर्ट करून त्याच्यातून बाहेर काढणं आणि त्यांच्या ज्या क्षमता आहेत त्या त्यांना दाखवून देणं की अरे तू हे करू शकतोस. मी बऱ्याच वेळेला असं होतं की तुम्हाला एक उदाहरण देईन, मी जे एका ठिकाणी वाचलंय ते असे की प्रभू रामचंद्र ज्यावेळी सीतेला घ्यायला चालले होते श्रीलंकेला, तर त्यावेळी त्यांच्याकडे काही सेना नव्हती. सो त्यांना जी सेना मिळाली होती ती वानर सेना होती आणि वानर सेनेमध्ये जे हनुमान होते त्यांना होतं त्यावेळी त्यांना स्वतःच्या क्षमतेवर विश्वास नव्हता की जाऊ शकेल का नाही. सो प्रभू रामचंद्रांनी त्यांना जे काही मी सांगितलं की किंवा त्यांना त्यांच्या क्षमतेची जी जाणीव करून दिली त्याच्यामुळे त्यांनी पुढे वंडर्स केली. मी असं म्हणेन पुढे जे काय झालं तो इतिहास झाला. मी असं म्हणत आहे की मी प्रभू रामचंद्र किंवा असं आहे, पण ही शिकवण आहे मला की माझ्याबरोबरचे जे कलिग्स आहेत त्यांना विश्वास देऊन त्यांच्यावर विश्वास टाकून जे कंपनीच्या करता आपले गोल्स आहेत ती अचीव्ह करणे हा माझ्या त्याच्यातला सगळ्यात महत्वाचा. मी आणि ऋषिकेश आहे आमची ही पहिली की तुम्ही समोरच्यावर पहिला विश्वास करा, कारण त्याला जोपर्यंत तुम्ही कॉन्फिडन्स देणार नाही ना तोपर्यंत तो त्याचा 100% तुम्हाला देणार नाही. सो हे मेन ग्रुप आहे, मेन मी असं म्हणेन आम्ही करतो. आणि ज्यावेळी लार्ज ग्रुप असतो त्यावेळी तुम्हाला ऍक्टिव्हिटी ज्या आहेत त्या लोकांना द्यायलाच लागतात, कारण तुम्ही सगळं करूच शकत नाही. देण्यासाठी तुम्हाला मानसिकता तशी पाहिजे, ती मानसिकता नक्कीच मी डेव्हलप केलेली आहे. हो, आणि तुम्ही आता सांगितलं त्याप्रमाणे एका लिडरकडे काय काय मुख्य क्वालिटीज लागतात ते आता मी पण बऱ्याच मोस्ट ऑफ द नव्याने ऐकल्या आणि तुम्हाला सोडावं लागतं. एक्झॅक्टली माझंच आहे असं ठरवून नाही चालत, कारण मी म्हणलं तसं ही कंपनी जरी माझी किंवा रुचिकेची असली तरी ती चालवणारे आमचे सगळे कलिग्स आहेत आणि त्यांच्याशिवाय आम्ही काहीच करू शकत नाही. सो ते आमचे महत्वाचे सगळे लिडर्स आणि आम्ही तर आहोत, पण आम्ही दोघं असे किती करू शकतो. एक्झॅक्टली. सो आणि ही खूपच महत्वाची गोष्ट आहे. पण ऍक्च्युली मगापासून मला एक प्रश्न पडला होता की आता मेगो टेक्नॉलॉजीज ही एक कंपनी आहे आणि ओम वाद्यपथक हा टोटल एक वेगळ्या ग्रुपचा एक हे आहे. सो आता म्हणून किंवा आता मुलांना शिकवणारा एक ताशाचा शिक्षक म्हणून ती एक जबाबदारी वेगळी वाटते का? हे दोन्ही वेगळा विषय आहे पूर्णपणे. एक लक्षात घ्या, ह्याच्यातली एक जी ऍक्टिव्हिटी आहे ही कमर्शियल म्हणजे एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे, त्याची डायनॅमिक्स थोडी वेगळी असते. दुसरी जी ऍक्टिव्हिटी आहे ती प्युअरली सामाजिक ऍक्टिव्हिटी. ओके, सो तिथे जे येणारे लोक आहेत म्हणजे माझे कलिग्स आहेत, म्हणजे आता मी थोडंसं ओम वाद्य पथकाविषयी सांगतो. सो ओम वाद्य पथकामध्ये माझा येणारा जो प्रत्येक मेंबर आहे तो तिथं वादन करायला येत असतो. आम्ही त्यांना तिथे पैसे देत नाही किंवा त्याच्या तिथे तसा रोल नसतो. सो तिथं ती पूर्ण त्यांची मॅनेजमेंट किंवा त्यांच्या बरोबर काम करणं हा एक पूर्ण वेगळा एक्सपिरियन्स आहे. तिथं लागणाऱ्या काही मी असं म्हणेन एक्सपिरियन्सच्या आता आम्ही शिकलेलो ज्या गोष्टी त्या वेगळ्या आहेत आणि एका कमर्शियल ऍक्टिव्हिटीमध्ये ज्या गोष्टी करायच्या असतात असं मला स्वतः जे एक्सपिरियन्स त्याच्यातला जाणवतो तो आहे. आम्ही आता ओम वाद्य पथक 2011 मध्ये सुरू केलं. सो त्याच्या आधी मी ज्ञानप्रबोधिनीमध्ये वादन केलं. मी ज्ञानप्रबोधिनीचा विद्यार्थी आणि माझ्यावर आयुष्यभर ज्ञानप्रबोधिनीचे संस्कार राहणार, ते कधीच बदलणार नाही. सो 2010 मध्ये स्वाईन फ्लू आला आणि त्याच्यानंतर आम्ही 2011 मध्ये आमचं वाद्यपथक सुरू केलं. सो त्यावेळी जे काही आम्ही वादनाचे जे आमची जी आवड आहे म्हणजे
150 लोकांना आता तुम्हाला जर एखाद्या पथकामध्ये जर बांधून ठेवायचं असेल तर तुम्हाला काही ना काहीतरी विचार पाहिजे त्याच्याकरता, कारण लोक विचारांनीच बांधले जाऊ शकतात. कारण 150 लोक एकत्र आले की भांड्याला भांड वाजणार, याचा एक काहीतरी वेगळा विचार आहे, त्याचा एक काहीतरी वेगळा विचार आहे असं. सो आयडिओलॉजी हा मेन त्याच्यातला भाग आहे जो आमच्या सगळ्यांच्या मध्ये कॉमन आहे आणि त्याने आम्ही बांधले गेलेलो आहोत असा म्हणजे असा माझा विश्वास आहे. आणि ही आयडिओलॉजी 150 लोकांमध्ये त्यांच्या मनात बसवणं हे पण एक मोठं. मी तुम्हाला आता आमच्या पथकाच्या आयडिओलॉजी विषयी सांगेन की मला जे दिसतं, जर आता मी पथकामध्ये पथक प्रमुख आहे, मी आणि निनाद वडेकर आमचा जो दुसरा माझा मित्र आहे, तो आम्ही दोघं पथक प्रमुख होतो आणि आम्ही पथकाचं काम करतो. सो मी जे बघतो आता ते मला असं दिसतं की आम्ही सगळेजण एका विचाराने बांधले गेलेलो आणि म्हणून आम्ही एकत्र आहोत. त्याच्यातला आमचा पहिला विचार असा आहे की आम्ही हे सगळं का करतो, तर वादनावरचं प्रेम. आमच्या सगळ्यांचं ढोल, ताशा, ध्वज, झांज, टोल हे जे काही सगळं वादन आहे त्याच्यावर खूप प्रेम आहे. सो ते पहिलं प्रेम जे आहे त्याच्याकरता आम्ही एकत्र आहे. दुसरा विचार असा आहे की गणपती बाप्पाची सेवा. आम्ही आमच्या वाद्य पथकाचं वादन हे फक्त गणपती उत्सवात करतो. म्हणजे काही एक्सेप्शन्स आहेत की आम्ही मध्ये आता विशाखापट्टणमला गेलो होतो, जिथे आपली जी त्या नेव्हीने महाराष्ट्रातले एक कला पथक म्हणून आम्हाला बोलवलं होतं, इन्व्हाइट केलं होतं. तिथे ऍडमिरलच्या समोर आम्हाला वादन करण्याची संधी मिळाली, ऍडमिरल असतात. सो तो दॅट वॉज एक्सेप्शन. पण आम्ही असं दसऱ्याला कुठल्या तरी सणाला असं वादन करतो. ओके. सो गणपती बाप्पाची सेवा असं मी त्याला म्हणतो, त्याच्याकरता आम्ही आमचं वादन करतो. तिसरा मुद्दा जो आहे तो असा आहे की तुम्ही जर गणपती उत्सवात जर वादन करत असाल तर तुम्हाला दिसेल मिरवणुकांमध्ये विभत्सना, दारू पिऊन नाचणे, डीजे संस्कृती. तर ह्याला कुठेतरी आपण उत्तर द्यायचं असेल तर ते कृतीतनं द्यायला पाहिजे. तर ती कृती म्हणजे शिस्तबद्ध मिरवणुका. म्हणजे आपण नुसतीच टीका करत बसणार हे करतायत, त्याच्यापेक्षा तुम्ही काहीतरी करा. मग तो एक त्याच्यातला एक अँगल मला दिसतो. आणि चौथा अँगल जो आहे ते म्हणजे सामाजिक उपक्रम. म्हणजे वादन सोडून सुद्धा आम्ही 150 लोक जे एकत्र आहोत त्याच्यात आम्ही बरेचसे सामाजिक उपक्रम करत असतो. वर्षभर तर वादन करत नाही, मग काहीतरी आपल्याला ठेवायला काहीतरी अजून विचार पाहिजे. तर मला तो असं दिसतो की सामाजिक उपक्रमाचा आहे, ज्याच्यात आम्ही बरंच काय करतो. यावर्षी आम्ही शिधा वाटप केलं, त्याच्यानंतर आधी रक्तदान शिबिरं केलेली आहे, त्याच्यानंतर मी असं सांगेन तुम्हाला वृक्षारोपण केलेलं आहे. सो भरपूर अशा पद्धतीचं काम आम्ही केलेलं आहे. म्हणजे ओम ढोल ताशा वाद्य पथक हे फक्त वादनाशी निगडीत नसून त्यांनी सामाजिक उपक्रम पण बरेच केले आहेत. पण मग आत्ताची मेन करंट सिच्युएशन म्हणजे कोविड-19 आणि अनफॉर्च्युनेटली ते आता गणपतीमध्ये कुठलंच पथक वादन करू शकलं नाही. तर मग वादकांवर त्याचा बराच अनफॉर्च्युनेटली निगेटिव्ह परिणाम झाला असेल. तर मग तुम्ही ऍज अ लीडर काही हे केलं? हो केलं. आम्ही यावर्षी ऍक्टिव्हिटीज केलेल्या आहेत आमच्या पथकासाठी. त्याच्यात तुम्ही आता म्हणालो तसं की शिधा वाटप केला. आम्ही सगळ्या पथकातल्या सदस्यांनी एक स्वतः जमा केलं. त्या कॉन्ट्रीब्युशन मधनं आम्ही शिधा विकत घेतली आणि ती गरजू लोकांना पहिले वाटप कोविडमध्ये हे आम्ही पहिलं केलं. त्याच्यानंतर आम्ही पथकामध्ये चित्रकला स्पर्धा यावेळी घेतली. बरं. आमच्या पथकामध्ये भरपूर उत्तम कलाकार आहेत. सो त्यांनी घरी चित्र काढायची आणि ती तिचे ऑनलाईन आम्हाला पाठवायची आणि मग परीक्षक त्यांना जज करून त्याच्या हिशोबाने ही आम्ही ऍक्टिव्हिटी केली. आणि तिसरी सगळ्यात महत्वाची ऍक्टिव्हिटी जी मला वाटते जी आम्ही केलेली आहे ती म्हणजे आम्ही अकापेलाचा व्हिडिओ केलेला आहे. ओके. प्रसिद्ध युट्यूब चॅनल जो आहे, काय त्याचं नाव, तुम्हाला नाव माझ्या, त्यांच्याबरोबर आम्ही तो व्हिडिओ तयार केलेला आहे. भाडी बाबा. सो तो व्हिडिओ आम्ही तयार केलेला आहे आणि तो आहे, पण तो पथकाचा व्हिडिओ आहे आणि आम्ही निवडक लोक हे पथकाचे रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून आम्ही तिथे होतो. ओके. पण ती ऍक्टिव्हिटी आम्ही केलेली आहे पथकाची म्हणून आणि तो सुद्धा ऑनलाईन प्रसिद्ध झाला आणि बरंच त्याच्याकरता आमचं कौतुक झालं. आमच्या पथकाचं एक वैशिष्ट्य असं आहे की आमच्या पथकात सगळ्यांचा खालीचा वाटा आहे. म्हणजे हे काही मंदार गोसावी आणि निनाद वहीकर ह्या दोघांचं पथक नाही. आमच्या पथकामध्ये ज्येष्ठ मेंबर आहेत, पुष्पशील ठकार आहेत, राहुल मेश्राम आहेत,
आमचा संजूदादा पाटील आहे, डॉक्टर अतुल पटवर्धन आहेत, हर्षद देशपांडे आहेत, त्याच्यानंतर आमचे अमित फाळके आहेत, उदय गोरे आहेत, असे ज्येष्ठ सदस्य आहेत की जे ज्यांना प्रचंड अनुभव आहे वादनाचा आणि सामाजिक उपक्रमांचा. सो याच्याबरोबर आम्ही ज्यावेळी पथक सुरू केलं त्याबरोबर आमच्या बरोबर जे मेंबर होते त्याच्यामध्ये सत्यजित देवधर आहे, तन्वी गोसावी आहे, सुनील टाकवे आहे, निनाद थत्ते आणि त्याची पूर्ण फॅमिली आहे. सो ह्या सगळ्या आम्ही जे पथक सुरू केलं तर त्यांचं प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्युशन आहे. असं 10 वर्ष एखादी गोष्ट चालत नसते. सो ह्या सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन नक्की आहे त्याच्यात. आणि नवीन मेंबर्स पण आहेत आलेले. अजून एक आमचा जुना माझा एक ताशावादक मित्र आहे, घनश्याम लोकरे आहे, स्वप्नील तेरेदेसाई आहे, ऋषिकेश कुलकर्णी आहे. सो प्रत्येक जणांचा याच्यात कॉन्ट्रीब्युशन आहे. मी आता 150 लोकांची मी इथे नावं घेऊ शकणार नाही, पण प्रत्येक जण काही ना काहीतरी करत असतो म्हणून ते पथक पुढे जात असतं. माझा आणि मिनतचा रोल एवढाच असतो की आम्हाला थोडासा अनुभव जास्त आहे आणि वादनाचा जो आमचा पार्ट आहे तो आम्ही करत असतो. पण मी पहिलं मगाशी सांगितलं तसं की या लोकांवर आम्ही विश्वास ऑलरेडी टाकलेला आहे. हे तुमचं पथक आहे, तुम्ही काय करायचं ते ह्या गाईडलाईन्स आहेत पथकाच्या आपल्या, याच्यात तुम्हाला जे काही करायचं ते तुम्ही नक्की करा. आम्ही तुमच्या पाठीशी उभे आहोत. याच भूमिकेने आम्ही पुढे जातो. हो नक्कीच. आणि मेनली कसं आहे की वेगो टेक्नॉलॉजी असो किंवा ओम दोनताशा वाद्यपथक असो, एका मोठ्या ग्रुपला घेऊन पुढे जाणं हे एका लीडरचं एक खूप मोठं वैशिष्ट्य म्हणा किंवा त्याच्याकडनं खूप मोठ्या गोष्टी आपल्याला आम्हाला जे युथ आहे त्यांना शिकण्यासारखे आहे. कारण तसं बघायला गेलं तर एखादं सक्सेसफुल प्रोडक्ट किंवा आता ढोलताशा वाद्यपथक असो त्याची ते ढोलताशा वाद्यपथक प्रसिद्ध होणं याच्या मागे एक स्ट्रॉंग लिडरशिप असणं खूप महत्वाचं आहे. तर मग या ओव्हरऑल गोष्टींच्या बाबतीत किंवा लिडरशिप बाबतीत तुम्ही एक छोटासा आम्हाला मेनली युथला काय सल्ला द्या की आता एखादा लिडर द्यायचं असेल तर कसं त्याला? मी माझा तुम्हाला अनुभव सांगेन. मी तुम्हाला सल्ला वगैरे द्यावा इतका मोठा आत्ताकडे नाहीये, पण मी माझा अनुभव शेअर असं करेन की तुम्हाला जर पहिल्यांदा कुठली गोष्ट लीड करायची असेल तर तुमच्याकडे स्वतःचा काहीतरी गुण पाहिजे. म्हणजे उगाच लीडर्स फॉलोअर्स तयार होत नाही. म्हणजे आता मी तुम्हाला माझं सांगेन की मी माझ्या पथकामध्ये माझा रोल आहे तो काय तर मी ताशा होतो आणि मी ताशा शिकवतोय सध्या. सो तो माझा कोर रोल आहे. दॅट इज माय. आणि त्याच्या बरोबर माझे बाकीचा अलाइन रोल आले. सो जर तेच मला नीट करता येत नसेल ना तर माझं लोक ऐकतील कशाला. एक लक्षात घ्या, तुमचं कोणीतरी ऐकावं ह्याच्याकरता तुमच्याकडे त्या पद्धतीचं तुम्ही स्वतः काहीतरी करणं अपेक्षित आहे, तरच ते तुमच्याकडे ऐकते. नुसतं एखादा मनुष्य जर वयाने मोठा आहे किंवा काहीतरी असेल तर त्याच्याबद्दल 150 लोक तुमचं एका लिमिट नंतर ऐकणार. सो माझा अनुभव आहे की तुमच्याकडे स्पेसिफिक तुमचा काहीतरी स्किलसेट असला पाहिजे, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट तुम्हाला लोकांवर विश्वास टाकता आला पाहिजे. म्हणजे कोणतरी येईल आणि अरे हा आला तर मग इन्सिक्युरिटी, मग माझं काय होणार, असल्या इन्सिक्युरिटीजने कुठलीच ऑर्गनायझेशन चालू शकत. म्हणून त्याच्यात पहिला गुण महत्वाचा आहे की तुमचं स्वतःच तिथे काहीतरी असलं पाहिजे. दुसरा गुण मी म्हटलं जसं की तुम्ही दुसऱ्यांवर 100% विश्वास टाकला पाहिजे. म्हणजे जर आपण पडलो ना तर आपण एकत्र पडू, काय हरकत नाही, आणि जिंकलो तर एकत्र जिंकू, पण आपण एकत्र असणार. पडलास तर तू आणि जिंकलास तर मी, हे नाही, हे कुठल्याही अशा ऑर्गनायझेशन मध्ये चालतच नाही. सो हे तिसरं महत्वाचं तत्व आहे त्याच्यात. सो ही तर माझी स्वतःची अनुभवात आलेलं शिक्षण आहे की अशा पद्धतीने मी करतो. हारायचं ना, सर आपण दोघं मिळून हार, काय हरकत नाही, पण आपण 100% प्रयत्न करू आणि जिंकलो तर आपण दोघंही जिंकू. पण आपण जर एकत्र काम करायचं ठरवलं असेल तर मग आपल्याला एकत्रपणेच पुढे जायला लागेल. आणि तुला तुझ्या काही गोष्टी ऍक्सेप्ट करायला लागतील, मला माझ्या काही गोष्टी ऍक्सेप्ट करायला लागतील. अशा पद्धतीने ते संघटित पुढे जायला लागतं. नाही खरंच, पण या सगळ्या गोष्टी आम्हाला खूप शिकण्यासारख्या आहेत. कारण आजकालच्या जगात कसं होतं की प्रत्येक जण स्वतःचा विचार करतो आणि दुसऱ्यावर विश्वास टाकून हे थोडंसं आजकाल अवघड झालेलं आहे. आणि मुख्य म्हणजे कसं होतं की प्रत्येकालाच आजकाल फायदा हवा असतो, पण तो एकत्र आपण प्रत्येकाने एकत्र येऊ, पुढे जाऊ. आजकालच्या युथला या सगळ्या गोष्टींची गरज आहे. आणि तुम्हाला सांगेन की मी ज्ञानप्रबोधिनीचं प्रोडक्ट आहे, लक्षात घ्या. माझ्यावर त्यांचेच संस्कार आहेत, त्यामुळे माझे विचार तिथं जे घडलेले आहेत
ते असेच असणार आहेत. म्हणजे त्याच्यात काही 100% कधी कॉम्प्रोमाइज मी करणार नाही. सो तशाच पद्धतीने येस. एक मला एक शेवटचा फक्त एक तुम्हाला मी प्रश्न विचारतो छोटासा, हो, विचार. की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक कोणी ना कोणीतरी एक आयडल असतो, की आता मला याचे विचार आवडतात किंवा मला याच्यासारखं व्हायचं आहे. तसं आत्ता किंवा तुमच्या युथ मध्ये किंवा विषयमध्ये तुमच्या आयुष्यात कोणी असा माणूस होता का की ज्याला तुम्ही आयडल मानत होता, किंवा अजूनही असं कोणी आहे का? मी MS धोनीला माझा आयडल मानतो. म्हणजे ह्याच्यात काही कन्व्हिक्शन प्रश्नच नाही. आणि मला त्याच्यातली आवडणारी सगळ्यात महत्वाची कॅपॅसिटी ती म्हणजे टेम्परामेंट. मी माझं स्वतःच्या आयुष्यातलं सगळ्यात महत्वाची मी जी शिकलेली गोष्ट आहे ती म्हणजे तुमच्याकडे टेम्परामेंट असलं पाहिजे. कुठल्याही परिस्थिती म्हणजे योग्य विचार करून योग्य निर्णय घ्यायचा कसा असतो, आणि अनुकूल गोष्टीतनं प्रतिकूल गोष्टीतनं आपल्याला अनुकूल गोष्टींना जायचं असेल तर काय करायला पाहिजे. फेल्युअर असतात, दॅट इज अ पार्ट अँड पार्सल ऑफ लाईफ. पण टेम्परामेंट ही खूपच महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणजे त्याच्याकरता तर तो आयडॉल आहेच आहे माझा, त्याच्याविषयी काही प्रश्नच नाही. आणि धोनीने आतापर्यंत इंडियाला जे काही दिलंय ते डेफिनेटली कोणी नाकारू शकतच नाही. आणि त्याच्या म्हणजे काय म्हणतात त्याला, पडद्यामागच्या ज्या गोष्टी आहेत त्या क्रिकेट मैदानावर लगेच दिसून येतात. क्रिकेट हा त्याचा स्किल सेटचा भाग झाला, पण माइंड आणि लिडरशिप जे आहे दॅट इज समथिंग विच अट्रॅक्ट्स मी. कारण जो मनुष्य ज्याच्याकडे लिडरशिप क्वालिटी असतात ना, तो आज क्रिकेट खेळतोय, उद्या क्रिकेट खेळून उद्या तो दुसऱ्या कुठल्या क्षेत्रात जरी गेला ना तरी तो त्याचं डोकं ही त्याचे स्किल सेट आहे. तो तिथं आपल्याकडून तो सक्सेसफुल होऊच शकतो. सो मला अशा पद्धतीचं जे व्यक्तिमत्व आहे ते अट्रॅक्ट करतात. किंवा आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी जे आहे त्याचं पण एक अट्रॅक्शन आहे, किंवा ते ज्या पद्धतीने देशाला पुढे नेत आहेत ते सुद्धा एक शिकण्यासारखं खूप आहे. सांगायचं म्हणजे शिकण्यासारखं नक्कीच. आणि आतापर्यंत जे तुम्ही विचार मांडले ते खरंच प्रशंसनीय आहेत. आणि मेनली आम्हाला रोटरॅक्टर्सना या सगळ्या विचारांचा 100% भरपूर फायदा होईल. आणि बेसिकली आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे मे बी आपल्याला थोडं रॅपअप करायला लागेल, पण तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात आणि विचारांची खूपच चांगली देवाणघेवाण झाली. त्याच्याबद्दल रोटरी क्लब ऑफ पुणे हेरिटेज तर्फे अत्यंत मनापासून धन्यवाद. मी सगळ्यांना धन्यवाद देतो. एक तर मला तुम्ही बोलायची संधी दिली आणि माझे विचार मांडण्याची संधी दिली त्याबद्दल रोटरी क्लबला मी खूप धन्यवाद देतो. आणि ओके.